नक्कीच सागर, एसआयटीने आता कराडला मकोका कोर्टामध्ये नेलेला आहे। वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे असं एसआयटीने म्हटलंय। एसआयटी अधिकारी कोर्टात दाखल झालेत। एसआयटीने कराडला मकोका कोर्टामध्ये आता नेलेला आहे। मकोका अंतर्गत हत्येच्या आरोपामध्ये देखील त्याचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न असेल। वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आल्यामुळे आता त्याचा पाय आणखी खोलात। वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप असल्याचं एसआयटीने म्हटलेलं आहे आणि एसआयटीने आता कराडला मकोका कोर्टामध्ये नेलेला आहे। वाल्मिक कराड याला आज केस कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली। मात्र वाल्मिक कराडवर आता मकोका लावण्यात आलेला आहे। त्यामुळे वाल्मिक कराडला एसआयटीने आता मकोका कोर्टामध्ये नेलेला आहे। मकोका अंतर्गत हत्येचा कट रचल्याचा वाल्मिक कराड याच्यावर आरोप दाखवून त्याचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न असेल एसआयटीचा। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, निखिल, कोर्टात आजची जर सुनावणी बघितलं तर अगदी नाट्यमय पद्धतीने झालेली आहे। कारण खंडणीच्या गुन्ह्यातली पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक कराडला पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं होतं आणि पहिल्यांदा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी वाढवून मिळावी यासाठी सीआयडीनं पुरेपूर प्रयत्न केला। मात्र सगळी युक्तिवाद करून सुद्धा न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर लगेचच सीआयडीनं दुसरा पत्ता फेकला, तो म्हणजे हत्येच्या गुन्ह्यात त्याला आम्ही आरोपी बनवलेला आहे आणि मुक्कार याच्यावरती लावण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याला सुद्धा ताब्यात घेण्याची परवानगी त्या गुन्ह्यामध्ये मिळावी आणि याचा निर्णय जो आहे तो आता सत्र न्यायालय घेणार आहे। कारण सत्र न्यायालयामध्ये मोक्काचं जे कोर्ट आहे, मोक्काच्या कोर्टामध्ये बसणारे जे न्यायाधीश आहेत ते पहिल्यांदा एसआयटीचा अर्ज आता स्वीकारतील थोड्याच वेळामध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा तिथे सुनावणी होईल आणि त्यानंतर ताबा द्यायचे की या संदर्भातला रिमांडवरची सुनावणीची थोड्याच वेळामध्ये पूर्ण होईल। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये बीडच्या पूर्ण हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणातले आतापर्यंत सगळ्यात मोठे अपडेट जर पाहिली तर म्हणजे वाल्मिक कराड याला हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती मोक्का सुद्धा लागलेला आहे। पहिली खंडणीच्या गुन्ह्यातली जी सुनावणी जवळपास 1.5 ते पावणे 2 तासापासून कोर्टामध्ये सुरू होती। या सुनावणी दरम्यान सीआयडीनं कुठेच उल्लेख केला नाही की वाल्मिक कराडला मी हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवलेला आहे आणि त्याला मोक्का लावलेला आहे। मात्र हा प्लॅन बी होता आणि अखेर न्यायालयीन कोठडी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सुनावल्यानंतर आता एसआयटीनं ते दुसरं जे अर्ज आहे तो आता मोक्काच्या कोर्टामध्ये थोड्याच वेळामध्ये केला जाईल आणि खालचं जे कोर्ट होतं खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जिथे सुनावणी जिथे पार पडली त्या कोर्टाला हेच माहिती दिली की आम्ही वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवलेला आहे आणि मोक्का अंतर्गत त्याच्यावरती सुद्धा ते कलम लावलेलं आहे आणि आता पुन्हा त्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये ताबा घेण्याचा प्रयत्न थोड्याच वेळामध्ये एसआयटी कडून केला जाणार आहे। सीआयडीचे एसपी सचिन पाटील स्वतः आज कोर्टामध्ये उपस्थित होते आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये पोलीस कोठडी वाढवून मिळावी यासाठी जे काही मुद्दे मांडणे आवश्यक होते, आतापर्यंत काय काय पुरावे हाती घेतले ते सगळ्याची माहिती त्यांनी दिली। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आवाजाचे नमुने जे वाल्मिक कराडचे अत्यंत महत्वाचे होते, कारण वाल्मिक कराडनं विष्णू साठेच्या फोनवरून अवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला धमकी दिली होती। त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आतापर्यंत या सगळ्या बाबी जर मांडण्यात झाल्या तर पहिल्यांदा 3 मोबाईल जप्त केले, त्याचबरोबर 2 गाड्या जप्त केल्या आणि आतापर्यंत तिथे तपासाचा सगळी प्रगती आहे ती सुद्धा पूर्णपणे कोर्टासमोर ठेवली आणि ही सगळी कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न होते। मात्र कोर्टानं न्यायालयीन कोठडी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सुनावल्यानंतर प्लॅन बी म्हणून मोक्का अंतर्गत वाल्मिक कराडला आरोपी बनवण्यात आलेला आहे आणि हत्येच्या गुन्ह्यामध्ये कट रचण्याचा आरोप वाल्मिक कराडवरती ठेवण्यात आलेला आहे। या अंतर्गत आता पुन्हा एकदा हत्येच्या गुन्ह्यात कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न थोड्याच वेळामध्ये केले जाणार आहेत। कारण हे प्रथम दंडाधिकारी वर्गाचं न्यायालय होतं जिथे खंडणीचे प्रकरण सुरू होतं। आता मोक्का लावल्यामुळे हे प्रकरण सत्र न्यायालयामध्ये गेलेलं आहे। त्यामुळे आता सत्र न्यायालयामधील मोक्काच्या कोर्टामध्ये थोड्याच वेळामध्ये एसआयटीचा अर्ज देणार आहेत। एसआयटीचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा कोर्टामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा अर्ज स्वीकारल्यानंतर मोक्का कोर्ट किती दिवसांची कस्टडी वाल्मिक कराडची सुनावली ते सुद्धा अत्यंत पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला जरी न्यायालयीन कोठडी झालेली असली तरी मात्र मोक्काच्या गुन्ह्यात आणि हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवल्यामुळे वाल्मिक कराडची पोलीस कोठडी पुन्हा एकदा वाढवून मिळाली जाईल आणि त्या अंतर्गत येत्या काळात कसा तपास होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणात आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी अपडेट जर पाहिली तर म्हणजे वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती मोक्का सुद्धा लावलेला आहे। नक्कीच कृष्णा, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। थेट आपण जाऊयात। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत। सागर, एसआयटीने आता कराडला मकोका कोर्टामध्ये नेलेला आहे आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय।